नमस्कार. मी रोहिणी कोठावदे, ज्येष्ठ नागरिक आहे. डोंबिवली पूर्व, जिल्हा ठाणे येथे राहते. प्रथम दर्शनी आयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानते. काव्ययोग काव्यसंस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित महाराष्ट्राचा लाडका कवी स्पर्धा 2025साठी कविता मी सादर करत आहे. स्वरचित आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे मोबाईल भ्रमणध्वनी. मोबाईल भ्रमणध्वनी. एवढूसच ते कार्ट पण सारं जग दाखवतं. एवढूसच ते कार्ट सारं जग दाखवतं. अहो, हातात खिशात सगळीकडं मावतं. म्हणून त्याला मोबाईल म्हणतात. इलेक्ट्रॉनिक पेशींनी हरेक कंपन्यांनी बनविलं त्याला छान, पण सखा केला मानवांनी. एवढूसच ते कार्ट सारं जग दाखवतं. जेथे तेथे तुझं माझा सांगती, गत ऐकशी संगणक प्रतिरूप बुलवलं तू मानवाशी. एवढूसच ते कार्ट सारं जग दाखवतं. सान मुला विचारता, काय हवं सांग तुझं, बाईल की मोबाईल. मुलगा उत्तरतो मोबाईल. मुलगा उत्तरतो मोबाईल. एवढूसच ते कार्ट सारं जग दाखवतं. अहो, अंतरंगी बहिरंगी साठवून तू विज्ञान. आधुनिक या युगात नाही हलत तुझं शिवाय पान. एवढूसच ते कार्ट सारं जग धावतं. आज आहे मोबाईल सगळ्यांचा जीव की प्राण. जणू जगदीशाचा अवतार आणि करा मोबाईल दान. जणू जगदीशाचा अवतार, सारं जग त्याच्यात संचार. एवढूसच ते कार्ट सारं जग धावतं. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. धन्यवाद.